नमस्कार. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आर-टी-एम नागपूर युनिव्हर्सिटी पेट 2021 साठी रिसर्च मेथॉडॉलॉजीचा सब टॉपिक डिफायनिंग रिसर्च प्रॉब्लेम. रिसर्चचा अभ्यास करताना किंवा कोणत्याही रिसर्च मेथॉडॉलॉजी सब टॉपिक जो असतो तो पहिला असतो फॉर्मॅटिंग अ रिसर्च प्रॉब्लेम. त्यामुळे आजचा हा आपण टॉपिक घेतोय की डिफायनिंग रिसर्च प्रॉब्लेम. रिसर्च प्रॉब्लेम म्हणजे नेमकं काय हे आपल्याला बघायचं आहे आणि तो कसा फॉर्म्युलेट केला जातो तेही बघायचं आहे. या व्हिडिओ सीरीज थ्रू आपण रिसर्च मेथॉडॉलॉजी टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न करूया या नागपूर युनिव्हर्सिटी पेट 2021 साठी. तसेच जे स्टुडंट आर-टी-एम नागपूर युनिव्हर्सिटी पेट 2021 साठी प्रिपरेशन करत आहेत, प्रयत्न करत आहे ही एक्झाम क्लिअर करण्याची, त्यांच्या प्रिपरेशनला असिस्ट करण्यासाठी आणि अजून स्ट्रॉंगर आणि बूस्ट करण्यासाठी आम्ही टेस्ट सिरीज घेऊन आलो आहोत. खास पेटच्या पेपरसाठी जो सेक्शन 1वर असणार आहे, त्यासाठी जो सेक्शन बी असणार आहे तो तर तुमचा जो सब्जेक्ट आहे स्पेशल त्यावरती असणार आहे, पण सेक्शन एमध्ये जो सिलेबस असणार आहे तो पूर्णपणे या टेस्ट सिरीजमध्ये कव्हर केला जाणार आहे. ज्यामध्ये 10 प्रश्न जे असणार आहेत ते जनरल ॲप्टिट्यूडवर असणार आहेत, 40 क्वेश्चन जे असणार आहेत ते रिसर्च मेथॉडॉलॉजीवर असणार आहेत आणि या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला 5 टेस्ट मिळणार आहेत जनरल ॲप्टिट्यूडवर आणि फुल सिलेबस टेस्ट रिसर्च मेथॉडॉलॉजीवर 10 टेस्ट मिळणार आहेत तुम्हाला. प्रत्येक टेस्टमध्ये 40 क्वेश्चन्स असणार आहेत. शिवाय तुम्हाला पेपर सिलेबस सेक्शन एमधल्या सिलेबसप्रमाणे पूर्ण नोट्स प्रोव्हाइड केले जाणार आहेत इंग्लिश आणि मराठी लँग्वेजमध्ये, ज्याची फीस फक्त 499 रुपये आहे आणि हे टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे तुम्हाला. ही टेस्ट सिरीज तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवून द्यायला आणि ही एक्झाम क्लिअर करायला मदत करणार आहे, म्हणून लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करा. सुरू करूया याच्या आपण लेक्चरला. फॉर्म्युलेशन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम, संशोधन समस्या तयार करणे. रिसर्च म्हटलं की त्यातली पहिली स्टेप सगळ्यात जास्त ते आपल्याला एक प्रॉब्लेम शोधायचा असतो, त्यानंतर मग वेगवेगळ्या स्टेप्सनी रिसर्च कंप्लीट केला जातो. म्हणून ही सगळ्यात पहिली स्टेप जी आहे फॉर्म्युलेशन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम, संशोधन समस्या तयार करणं. त्याचा मीनिंग काय आहे आपण बघूया. रिसर्च प्रॉब्लेम इज अ स्टेटमेंट अबाउट एन एरिया ऑफ कन्सर्न, अ कंडिशन टू बी इम्प्रूव्ड, अ डिफिकल्टी टू बी eliminated, or a troubling question that exists in scholarly literature, in theory or in practice, that points to be need for meaningful understanding and deliberate investigation. In some social science disciplines, the research problem is typically posed in the form of question. A research problem does not state how to do something, offer a vague or broad proposition, or a present value in a question. संशोधनातील समस्या म्हणजे चिंतेच्या क्षेत्राबद्दलचं विधान आहे. कोणताही आपण रिसर्च करताना एक प्रॉब्लेम शोधतो, म्हणजेच तो काय असतो, आपल्या चिंतेचा किंवा समस्येचा भाग असतो, क्षेत्राबद्दलचं विधान असतं. सुधारण्याची अट, काढून टाकण्याची अडचण किंवा विद्वान साहित्य, सिद्धांत किंवा अभ्यासात अर्थपूर्ण समज आणि हेतुपुरस्सरतेकडे आवश्यकतेनुसार लक्ष वेधणारे हे प्रश्न असतात. म्हणजे एखाद्या गोष्टीवर सोल्युशन शोधायचं आहे किंवा त्याच्यावरचा सिद्धांत मांडायचा आहे किंवा अभ्यास करायचा आहे, या सगळ्या उद्देशांनी ही समस्या आपण लक्ष वेधतो. एखादी समस्या आपली लक्ष वेधते या सगळ्या उद्देशांना पूर्तीसाठी प्रश्नाच्या स्वरूपात उद्भवली जाते. प्रश्न म्हणजे कुठलीही आपली जी गोष्ट आहे, लक्ष वेधणारा प्रश्न जो आहे तो काय असतो, तर तपास करण्यासाठी किंवा त्यावर अभ्यास करण्याच्या उद्देशाने तो निवडला जातो. शिवाय तो प्रश्नाच्या स्वरूपात उद्भवला जातो. संशोधन समस्येमध्ये काहीतरी कसे करावे, अस्पष्ट किंवा व्यापक प्रस्ताव द्यावा किंवा एखादा मूल्यप्रश्न द्यावा हे सांगण्यात आले नाही. म्हणजे काय आहे की आपल्याला समस्या जेव्हा निवडतो तेव्हा त्याच्यामध्ये अस्पष्टता नसावी. जेव्हा आपण समस्या निवडतोय तेव्हा आपण क्लिअर असलं पाहिजे की आपण कशाबद्दल समस्या निवडतोय. म्हणजे रिसर्च प्रॉब्लेम घेताना आपल्याला काय करायचं आहे, तर त्याचा थोडक्यात अभ्यास देखील करायचा आहे की आपल्याला कोणत्या समस्येवर अभ्यास करायचा किंवा प्रॉब्लेम कसा निवडायचा. त्याचे पुढील पॉईंट्स देखील आहेत. द पर्पज ऑफ प्रॉब्लेम स्टेटमेंट इज टू, समस्या निवेदनाचा उद्देश असा आहे, म्हणजे समस्या का निवडावी किंवा कशा प्रकारे निवडावी. 3 पॉईंट्स आहेत ते बघूयात आपण. Introduce the reader to the importance of the topic being studied. The reader is oriented to the significance of study and the research question or hypothesis to follow. विषयाचा अभ्यास केला जाणाऱ्या विषयाचे महत्त्व वाचकांना सांगा. म्हणजे जेव्हा आपण विषय निवडतोय तेव्हा तो का निवडतोय, त्याचं महत्त्व काय आहे, त्याचा उपयोग काय होणार आहे पुढे फ्युचरमध्ये, हे सगळं पटवून देता आलं पाहिजे आपल्याला. असा विषय आपल्याला निवडायचा आहे. अभ्यासाचे महत्त्व आणि त्यापुढील संशोधन प्रश्न किंवा गृहीतकांबद्दल वाचक अभिमुख आहे. त्याच्याबद्दल जेव्हा आपण निवडतो एखादा प्रॉब्लेम तेव्हा आपल्याला अभ्यास करणाऱ्याला ती माहिती आहे, आपण ते का निवडतो आहोत असा समज असतो किंवा असं समोरची व्यक्ती अज्युम करत असते. प्लेसेस द प्रॉब्लेम इन टू द पर्टिक्युलर कॉन्टेक्स्ट दॅट डिफाईन्स द पॅरामीटर्स ऑफ व्हॉट इज टू बी इन्व्हेस्टिगेटेड.
समस्येस एका विशिष्ट संदर्भात ठेवते, जे तपासले पाहिजे त्यांचे मापदंड परिभाषित करते. जेव्हा आपण समस्या निवडतो तेव्हा त्याच्यामधले मापदंड जे असतात ते देखील आपण विचारात घेत असतो, की जो आपण विषय निवडला आहे तो कितीपर्यंत जाणार आहे, किती लोकांना उपयोगी पडणार आहे, किंवा त्याचा जी व्यापकता किती असणार आहे, आपण ज्या निवडलेल्या समस्येचा आहे त्याची व्यापकता किती असणार आहे हे आपल्याला माहिती असतं. संदर्भ ठेवते विशिष्ट, की आपण ही समस्या कुठून निवडली आहे किंवा कशासाठी निवडली आहे त्याबद्दलचा, किंवा ठेवणं गरजेचं असतं एखाद्या संशोधकाला. त्याच्यानंतर प्रोव्हाइड्स द फ्रेमवर्क फॉर रिपोर्टिंग द रिझल्ट्स अँड इंडिकेट्स व्हॉट इज प्रोबॅबली नेसेसरी टू कंडक्ट द स्टडी अँड एक्सप्लेन हाऊ टू फाइंडिंग्स विल प्रेझेंट इन इन्फॉर्मेशन. परिणामांच्या अहवालाची चौकट उपलब्ध करून देते. म्हणजे एखादी समस्या जेव्हा आपण निवडतो तेव्हा ती आपल्याला परिणाम देखील दर्शवत असते किंवा त्याचा अहवाल आपल्यासमोर ठेवत असते, आणि अभ्यास करण्यासाठी काय आवश्यक आहे ते सूचित करते. म्हणजे जेव्हा समस्या निवडतो तेव्हाच ते आपल्याला परिणाम काय होतील याचे किंवा काय परिणाम असू शकतात हे देखील सांगते. तसंच ते आवश्यक काय आहे, अभ्यास करण्यासाठी का आवश्यक आहे हे देखील आपल्याला सूचित करत असते किंवा आपल्याला त्याचा अभ्यास करणं गरजेचं असतं. आणि निष्कर्ष ही माहिती सादर करतात हे स्पष्ट करते. म्हणजे निष्कर्ष आणि परिणाम हे दोन्ही आपल्यासमोर असतात जेव्हा आपण एखादी समस्या निवडतो. आता पुढचं बघूया, बेसिक कॅरेक्टरिस्टिक ऑफ रिसर्च प्रॉब्लेम. म्हणजे संशोधन जे आहे, संशोधन समस्येची मूलभूत वैशिष्ट्ये काय, म्हणजे ती कशी असले पाहिजे संशोधन समस्येची मूलभूत उद्दिष्टे. फॉर युअर रिसर्च प्रॉब्लेम टू बी इफेक्टिव्ह अँड मेक शुअर इट हॅज द बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स. जेव्हा आपण रिसर्च प्रॉब्लेम निवडतो त्यापैकी ही वैशिष्ट्य असली तर आपला जो रिसर्च आहे तो सगळ्यात चांगला होऊ शकतो, अशी ही वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे ही वैशिष्ट्ये दिसली आपल्या समस्येमध्ये तर ते आपला रिसर्च चांगला आहे, लोकांसाठी उपयोगी आहे असं आपण म्हणू शकतो. आपली संशोधन समस्या प्रभावी होण्यासाठी याची खात्री करा की यात ही मूलभूत वैशिष्ट्ये आहेत. तर कोणती वैशिष्ट्ये बघूयात. रिफ्लेक्टिंग ऑन इम्पॉर्टंट इश्यूज ऑर नीड्स. म्हणजे महत्त्वपूर्ण समस्या किंवा गरजा प्रतिबिंबित करणे. म्हणजे जी काय आपण समस्या निवडलेली ती खूप महत्त्वाची आणि त्याची गरज आहे, या विषयावर संशोधन करण्याची गरज आहे हे प्रतिबिंबित केलं पाहिजे जेव्हा आपण समस्या निवडतो तेव्हा. बेसिंग ऑन फॅक्च्युअल एव्हिडन्स. म्हणजे इट्स नॉट हायपोथेटिकल. म्हणजे वस्तुस्थितीच्या पुराव्यांवर असली पाहिजे, आधारित असली पाहिजे, ती काल्पनिक नसली पाहिजे. हायपोथेसिस जेव्हा करतो तेव्हा ते आपण अज्युम करतो की असं होईल, पण इथे काय सांगितलेलं आपल्याला की फॅक्च्युअल एव्हिडन्सवर आधारित असलं पाहिजे. आपलं जे काय समस्या असणार आहे ती फॅक्च्युअल, जेव्हा आपण बघतोय की ही समस्या आहे खरंच, तेव्हा ती चांगली आणि योग्य त्याच्यावर संशोधन होऊ शकतं. म्हणून ती काय असली पाहिजे, वस्तुस्थितीवर आधारित असली पाहिजे. बिंग मॅनेजेबल अँड रिलिव्हंट. व्यवस्थापित आणि संबंधित असल्याने. म्हणजे काय म्हणतोय मॅनेजेबल, म्हणजे आपल्याला त्याच्यावरती निवडता आली पाहिजे ती, किंवा एखाद्या घटनेशी रिलिव्हंट असेल तेव्हा ती लोकांना उपयोगी वाटते. जेव्हा आपण एखाद्या विषयावर संशोधन करतो तेव्हा ती लोकांना वाटली पाहिजे की बाबा हां या संशोधनाचा अभ्यास जो आहे तो आपल्या आयुष्यात उपयोगी आहे किंवा तो रिलिव्हंट आहे माझ्याशी काहीतरी, म्हणून मी हा संशोधन जो आहे ते बघितलं पाहिजे काय आहे, तसा हा समस्येची निवड केली पाहिजे. सजेस्टिंग अ टेस्टेबल अँड मिनिंगफुल हायपोथेसिस. अवॉइडिंग युजलेस आन्सर्स. म्हणजे चाचणी करण्यायोग्य आणि अर्थपूर्ण गृहीतक सुचवली गेली पाहिजेत. निरुपयोगी उत्तरं टाळलं पाहिजे. अशा प्रकारची काही वैशिष्ट्ये आहेत. जेव्हा आपण समस्या निवडतो त्या समस्येमध्ये ही सगळी वैशिष्ट्ये असली तर आपला रिसर्च जो काय आहे तो चांगला होऊ शकतो. आपण योग्य समस्या निवडलेली आहे असं आपल्याला समाधान मिळतं किंवा त्याचा पुढे जाऊन उपयोग देखील होतो. पुढचा पॉईंट बघूया, फॉर्म्युलेशन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम. म्हणजे रिसर्च प्रॉब्लेम म्हणजे काय हे बघितलं, त्याची वैशिष्ट्य बघितली, ती कशी असायला पाहिजेत. आता बघूया फॉर्म्युलेशन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम. रिसर्च प्रॉब्लेम तयार कसा करतात, संशोधन समस्या तयार करणे. फॉर्म्युलेटिंग युअर रिसर्च प्रॉब्लेम enables you to make a purpose of your study, clear yourself and target readers, focus on your paper and providing relevant data to address it. A problem statement is an effective and essential tool to keep you on track with research and evaluate it. There are 5 ways to formulate the research problem. आपल्या संशोधनाची समस्या तयार केल्याने आपण आपल्या अभ्यासाचा हेतू स्वतःला आणि वाचकांना लक्ष मिळवण्यासाठी सक्षम करू शकतो. म्हणजे बरोबर आहे की आपण जेव्हा संशोधन समस्या तयार करतो तेव्हा आपल्याला ही दिशा मिळते की आपल्याला नेमका काय अभ्यास करायचा आहे, आणि जो वाचक आहे त्याला देखील समजू शकतं की हा रिसर्च जो हा संशोधनचा आहे तो मला उपयोगी आहे की नाही, यावरून संशोधन समस्यावरून ते कळतं. म्हणून आपल्याला संशोधन समस्या तयार करणं गरजेचं असतं. आपल्या कागदावर संबोधण्यासाठी संबंधित डेटा पुरवण्यावर भर द्या. समस्येचे वक्तव्य हे आपल्याला संशोधनासह ट्रॅकवर ठेवण्यासाठी आणि त्यांचे मूल्यांकन करण्यासाठी एक प्रभावी आणि आवश्यक साधन आहे. संशोधन समस्या तयार करण्याचे 5 मार्ग आहेत.
संशोधन समस्या खालील 5 प्रकारांवरती किंवा 5 मार्गांनी संशोधन समस्या तयार केली जाते. पण हे का गरजेचं आहे आपल्याला माहिती आहे की आपल्याला संशोधनाच्या ट्रॅकवर राहण्यासाठी आणि वाचकाला देखील त्याच्यावर लक्ष करण्यासाठी ही संशोधन समस्या तयार करणं आवश्यक आहे. ते कोणते 5 प्रकार आहेत, मार्ग आहेत ज्यामध्ये आपण संशोधन समस्या तयार करू शकतो ते बघूया. स्पेसिफाय युअर रिसर्च ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे आपले संशोधन उद्दिष्टे निर्दिष्ट करा, म्हणजे ते सांगा की आपलं उद्दिष्ट काय आहे समस्येचं. त्यानंतर रिव्ह्यू इट्स कॉन्टेक्स्ट अँड एन्व्हायरमेंट, त्याचा संदर्भ किंवा वातावरणाचा आढावा घ्या. जेव्हा आपण संशोधन समस्या तयार करतोय त्याचा संदर्भ काय आहे किंवा सध्याच्या वातावरणात तो उपयोगी आहे का, की आधीच्या कुठल्या वातावरणावर तो आढावा आहे याचा आढावा घ्यायला पाहिजे, त्याचा अभ्यास करायला पाहिजे. एक्सप्लोर इट्स नेचर्स, म्हणजे त्याचे स्वरूप एक्सप्लोर करायला पाहिजे, सांगायला पाहिजे सगळ्यांना की या समस्येचं स्वरूप कसं आहे, गंभीर आहे, नॉर्मल आहे, की पुढे फ्युचरमध्ये त्याचा उपयोग होणार आहे, या प्रकारचं स्वरूप एक्सप्लोर करायचं आहे. डिटरमाइन व्हेरिएबल रिलेशनशिप, म्हणजे परिवर्तनशील संबंध निश्चित करा, म्हणजे तो पुढच्या ह्याच्यात उपयोगी होणार आहे की आत्ता उपयोगी होणार आहे ही संशोधन समस्या, किंवा त्याचा काय परिणाम होणार आहे हे करण्यासाठी आपण संशोधन करत आहोत ते आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. अल्टरनेटिव्ह अप्रोचेस, म्हणजे वैकल्पिक दृष्टिकोन. वैकल्पिक दृष्टिकोनमध्ये काय येणार आहे की तुमची समस्या किती उपयोगी होणार आहे सगळ्यांसाठी, किंवा कुठल्या गोष्टीला उपाययोजना शोधण्यासाठी येणार आहे, ही समस्या किती मोठी आहे, गंभीर आहे हे दाखवण्यासाठी उपयोगी येणार आहे, त्याचा विचार आपल्याला मांडायचा आहे. अशा प्रकारच्या संशोधन समस्या तयार करण्यासाठी या 5 मार्गांचा उपयोग आपल्याला करता येतो. या 5 मार्गांनी आपली समस्या किती चांगली आहे किंवा संशोधन किती चांगल्या प्रकारे होऊ शकतं हे आपल्याला दर्शवता येतं. त्यानंतर आहे बेसिक स्टेप्स इन फॉर्मेटिंग अ रिसर्च प्रॉब्लेम. संशोधन समस्या तयार करण्याच्या मूलभूत पाया काय आहेत किंवा पायऱ्या काय आहेत. What is the most essential part of your research project? It is obviously the formulating of research problem or selecting your research topic. This is because of quality and relevancy of your research work completely depends on it. The process of formulating a research problem requires a series of steps. Look at 7 basic steps of formatting a research problem. आपल्या संशोधन प्रकल्पातील सर्वात आवश्यक भाग कोणता आहे, जसं आपण सुरुवातीलाच बघितले सर्वात महत्त्वाचा भाग कोणता आहे तर फॉर्मेटिंग अ रिसर्च प्रॉब्लेम. त्यानंतर हे एक संशोधन समस्या तयार करणे किंवा आपल्या संशोधन विषय निवडणे निश्चित आहे किंवा निश्चितपणे आहे. हे कारण आहे की आपल्या संशोधन कार्याची गुणवत्ता आणि प्रासंगिकता यावर पूर्णपणे अवलंबून आहे. तर समस्येवरूनच लक्षात येतं की आपल्या रिसर्चची गुणवत्ता काय आहे किंवा प्रासंगिकता म्हणजे या वातावरणात ते उपयोगी आहे की नाही हे आपल्याला रिसर्च प्रॉब्लेममधून समजतं, म्हणून ते फॉर्म्युलेट करणं गरजेचं असतं. संशोधन समस्या तयार करण्याच्या प्रक्रियेस अनेक चरणांची आवश्यकता असते, म्हणजे अनेक पायऱ्यांची गरज असते, अनेक स्टेप्स आवश्यक असतात. त्यापैकी हा 7 काही मूलभूत पायऱ्या आहेत ज्याच्यामुळे आपण रिसर्च प्रॉब्लेम फॉर्म्युलेट करू शकतो. ते काय आहे आपण बघूया. फर्स्ट आहे आयडेंटिफाय द ब्रॉड एरिया ऑफ स्टडी, म्हणजे विस्तृत अभ्यास क्षेत्र ओळखा. जे आपण समस्या निवडणार आहोत त्याचा विस्तृत अभ्यास करणं गरजेचं आहे, ते पहिले करावा. त्यानंतर डिसेक्ट द ब्रॉड स्टडी एरिया इंटू द ब्रॉड स्टडी एरिया सब एरियात विभाजित करा, म्हणजे मोठा एरिया त्यातून छोटे छोटे एरियामध्ये जा मूलभूत समस्या निवडण्यासाठी. त्याच्यानंतर मार्कअप युअर इंटरेस्ट, म्हणजे तुमचा इंटरेस्ट कशात आहे ते देखील निवडा, म्हणजे तुम्हाला कोणत्या स्टडीची आवड आहे, कुठल्या स्टडीवर म्हणजे करू शकता त्याच्यामध्ये तुमचा इंटरेस्ट आहे असा विषय निवडा. जेव्हा मोठ्या एरियामधून छोटा एरिया तुम्ही सिलेक्ट कराल त्याच्यानंतर तुमचा इंटरेस्ट निवडा. त्याच्यानंतर स्टडी रिसर्च क्वेश्चन, अभ्यास संशोधन प्रश्न करा, म्हणजे प्रश्न जे काय आहे ते आपण जी समस्या निवडणार आहोत त्यावर प्रश्न विचारा, क्वेश्चनर तयार करा, त्याचा अभ्यास करा. सेट अवर ऑब्जेक्टिव्स, उद्दिष्ट ठरवा. जेव्हा आपण समस्या निवडतोय त्याच्यावर देखील ती समस्या निवडताना देखील तुमचं उद्दिष्ट ठरलं पाहिजे की तुमचं उद्दिष्ट काय आहे, ते कोणाला उपयोगी पडलं पाहिजे, त्याच्यावर तुम्ही समस्या निवडू शकता. असेस युअर ऑब्जेक्टिव्स, म्हणजे आपल्या उद्दिष्टांचे मूल्यांकन करा. जे तुम्ही उद्दिष्ट ठरवले आहेत समस्या निवडण्यासाठी त्याच्यावर पहिले मूल्यांकन करा की ही योग्य आहेत का, ही कोणाला उपयोगी होणार आहे. ही जर योग्य उद्दिष्ट असतील तर आपल्या समस्या निवडण्याचे प्रोसेस जी आहे ती सोपी होऊ शकते आणि फास्ट होऊ शकते. त्याच्यानंतर चेक बॅक करा. जेवढे आपण सगळे प्रश्न निवडलेले आहेत, रिसर्च फॉर्म्युलेट झालं, आपला समस्या निर्माण झालेली आहे आणि आपण योग्य ती समस्या निवडलेली आहे, त्यावेळेस तुम्ही चेक करा की ही जी समस्या निवडलेली आहे ती किती वेळेस म्हणजे किती लोकांना उपयोगी होणार आहे, खरंच त्याचा उपयोग होणार आहे का, आत्ता सध्या लगेच उपयोग होणार आहे की पासमधल्या अभ्यासाचा उपयोग कोणाला होणार आहे, या सगळ्याचा स्टडी चेकबॅकमध्ये परत तपासणीमध्ये केला जातो. अशा प्रकारे रिसर्च फॉर्म्युलेशन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम डिफाईन करू शकतो. रिसर्च प्रॉब्लेमचा मीनिंग, त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स, त्याच्या बेसिक स्टेप्स,
मार्ग कोणते कोणते आहेत फॉर्म्युलेशनचे हे आपण आज बघितलेलं आहे. अशा प्रकारे आपण फॉर्म्युलेशन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम हा टॉपिक कवर केलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अजून एखादा सब टॉपिक रिसर्च मेथॉडॉलॉजीचा कवर करणार आहोत, जो तुम्हाला नागपूर युनिव्हर्सिटी पेट 2021साठी स्टडीसाठी हेल्प करणार आहे. शिवाय टेस्ट सिरीज आहे, ती देखील तुम्ही लवकरात लवकर जॉईन करा, जेणेकरून भरपूर सराव होईल येणाऱ्या एक्झामपर्यंत. धन्यवाद.